कोविड-19 रुग्णसंख्येत NB 1.8.1 उपप्रकारामुळे वाढ. दिल्ली, यूपी, गुजरातमध्ये प्रकरणे वाढली. आरोग्य तज्ञांनी खबरदारीची सूचना. दिल्लीतील 20% किशोरांना झोपेची समस्या. 60% मुलांमध्ये नैराश्याची लक्षणे. स्क्रीन टाइम आणि अभ्यास कारणीभूत. एम्स नागपूरला राज्यातील पहिली BSL-3 लॅब. निपा, झिका, बर्ड फ्लू विषाणूंची तपासणी शक्य. नागपुरात हवामान बदलामुळे अतिसार रुग्ण वाढले. दूषित अन्न पाण्यामुळे लहान मुले अधिक प्रभावित. इंदिरा IVF ने मॅटर्निटी केअर रुग्णालय सुरू. मातृत्व आणि बाल आरोग्यासाठी NICU व सर्जरी सुविधा उपलब्ध. गोव्यात 20 वर्षांचा आरोग्य अभ्यास सुरू. नॉन कम्युनिकेबल आजारांवर नियंत्रणासाठी योजना राबवणार. स्पायनल इंजुरीवर रोबोटिक थेरपी आणि विद्युत उत्तेजनामुळे पॅरालिसिस रुग्णांना चालणे शक्य. मायक्रोप्लास्टिकमुळे अँटीबायोटिक परिणाम कमी. प्लास्टिकचे कण बॅक्टेरियाचा प्रतिकारक शक्ती वाढवतात. स्ट्रोक नंतर मेंदू दुरुस्त करणारी औषधे विकसित. उंदरांवर यशस्वी चाचणी. मानवी वापरासाठी संशोधन सुरू. ब्रेस्ट कॅन्सरसाठी नवी टार्गेटेड लस विकसित. HER2+ प्रकारासाठी उपचारात मदत.